नमस्कार मैत्रिणींनो, आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो मस्त असं गाजराचे चटपटीत लोणचे. चला तर मग त्याच्यासाठी सुरुवात करूया. कसे होते, ताटाच्या डाव्या साईडचे जे पदार्थ असतात ते अगदी चटकेदार आणि झटकेपट होणारे असतात. त्यामध्ये कसं असतं, कोशिंबीर असते, पापड असतात, लोणची असतात. त्यामध्ये लोणची हा प्रामुख्याने पदार्थ आहे, तो अगदी सगळ्यांनाच लहानापासून मोठ्यांना आवडणारा आहे. त्यासाठी आपण जो लागणारा मसाला आहे तो अगदी वर्षभरही तुम्ही करून ठेवू शकता आणि कोणत्याही प्रकारचे लोणचे झटकेपट तयार करू शकता. चला तर मग मसाल्यासाठी मी काळी मिरी घेतली आहे, बडीशेप घेतली आहे आणि मोहरी घेतली आहे. थोडा वेळ तव्यामध्ये भाजून घ्यायची आणि ह्याचा छान असा मसाला करून घ्यायचा. मसाला करताना अगदीही बारीक करायचा नाही आणि अगदीही मोठा ठेवायचा नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचा. त्यानंतर आपण जे गाजर घेतलं आहे, गाजर अगदी साले काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे असे लंबट आकाराचे चिरून घ्यायचे, म्हणजे उभ्या आकाराचे चिरून घ्यायचे. उभ्या आकाराचे चिरल्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये जो पदार्थ आपण सर्व मिक्स करणार आहोत तो अगदी त्याला सगळीकडे लागायला हवा. त्यामुळे अगदी उभ्या आकाराचे आपण गाजर चिरून घेतले आहे. अगदीही जाड न चिरता आपण असे उभ्या आकाराचे चिरून घेतलेले गाजर थोडा वेळ एका कापडामध्ये आपण पसरून ठेवायचे. पसरल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये अतिरिक्त जे पाणी असतं ते निघून जाण्यासाठी मदत होते. आपण आता ह्यामध्ये मिरचीचाही वापर केला आहे. मिरचीमधले जे बी असतं ते थोडंसं काढून घ्यायचं. त्यामुळे काय होणार आहे, मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आपण आता सर्व पदार्थ ह्या गाजराला चोळून घेतले आहेत. ह्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो घेतला होता. काश्मीरी लाल तिखट घेतलं होतं, धना जिरा पूड घेतली आहे आणि मीठ तर आपण आधीच लावलं होतं. मीठ आणि हळद थोडा आधी लावून ठेवल्यानंतर सर्व मसाले आपण लावून घेतले आहेत. आपण आता ह्यामध्ये व्हिनेगर 1-2 चमचे घेऊन परत एकदा थोडा वेळ हे मुरण्यासाठी ठेवून देऊया. एक 15 ते 20 मिनटं ह्यामध्ये व्हिनेगर लावलेलं आहे ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि आपण आता नंतर ह्याच्यासाठी लागणारा जे तेलाचा मसाला आहे तो बघूया. तेल घेतलं आहे 2 चमचे. एक मोठे 2 चमचे तेल घ्यायचं. गाजराच्या लोणच्याला कसं असतं, तेल थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं, म्हणजे कोणतंही जे लोणचं असेल त्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं. आपण आता मोहरीची डाळ जी असते ती घेणार आहोत. तेलामधून धूर निघायला हवं इतकं ते गरम करायचं. त्यामुळे काय होणार आहे, लोणचं टिकण्यासाठी खूप मदत होणार आहे. थोडा वेळ तेल गार झाल्यानंतर आपण आता ह्यामध्ये अगदीही गार करायचं नाही, थोडंसं कोमट असतानाच आपण त्यामध्ये गाजर जे मुरवत ठेवलं होतं ते घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व असं पसरून आपण मस्त असं हलवून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, मसाला वर खाली सगळीकडे लागला जाणार आहे. बघू शकता चिनी मातीची मी बरणी घेतली आहे आणि त्यामध्ये आपण हे लोणचं भरून ठेवणार आहोत. 4 ते 5 महिने सहज आपलं लोणचं टिकतं.